महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्रीवर्धन शहराला पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी जसवली ते आराठी दरम्यान पुन्हा एकदा फुटली। जलवाहिन्या बदलण्याचे काम निकृष्ट दर्जाचे। श्रीवर्धन शहरातील समुद्राकडच्या भागामध्येच म्हणजेच आगरपट्ट्यामध्ये विहिरींच्या पाण्याची चव मचूळ आहे, तर गावातील काही भागांमध्ये विहिरींचे पाणी गोड आहे। अंदाजे 50 वर्षांपूर्वी श्रीवर्धन शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी रानवली या ठिकाणी पाझर तलाव बांधण्यात आला। या पाझर तलावापासून श्रीवर्धन शहराच्या जवळ असलेल्या आराठी गावापर्यंत कॉस्टिंग मेटलच्या पाईपने पाणी आणून साठवण टाकीमध्ये सोडले जात होते व त्यापुढे सर्वत्र PVC पाईपलाईन टाकून शहराला पाणी पुरवठा करण्यात येत होता। मात्र कस्टिंग मेटलचे पाईप जुने झाल्यामुळे रानवलीच्या पाझर तलावाजवळ जलशुद्धीकरण प्रकल्प व संपूर्ण जलवाहिन्या बदलण्याचे काम हाती घेण्यात आले होते। या सर्व प्रकल्पासाठी जवळजवळ 20 कोटींपेक्षा जास्त पैसे खर्च करण्यात आले होते। जलशुद्धीकरण प्रकल्प व जलवाहिनी बदलणे या कामाचे लोकार्पण करण्यासाठी महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार श्रीवर्धन येथे आले होते। मात्र या जलवाहिन्यांसाठी वापरण्यात आलेले पाईप अत्यंत निकृष्ट दर्जाचे वापरले गेल्यामुळे मागील 1 वर्षाच्या कालावधीपासून जलवाहिन्या वारंवार फुटत आहेत। जलवाहिन्या दुरुस्त करण्यासाठी नगर परिषदेचा अतिरिक्त निधी खर्च होत असल्याने नगर परिषदेचा निधी अपुरा पडत असल्याचे पाहायला मिळते। तरी या जलवाहिन्या बदलण्याच्या कामाकडे नगरविकास मंत्रालयाने तसेच उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचे स्ट्रक्चरल ऑडिट काढून श्रीवर्धनमधील नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा होईल याकरता प्रयत्न करावेत अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संतोष चौकर, सहतृप्ती हुईर, श्रीवर्धन।